कणेरी मठासह कागलमधील तीर्थस्थळाच्या विकासासाठी 35 कोटी निधी मंजूर. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. ब वर्ग तीर्थस्थळ योजनेअंतर्गत 13 देवालयांचा समावेश. कणेरी येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी मठासह कागल तालुक्यातील विविध तीर्थस्थळांच्या विकासासाठी तब्बल 35 कोटी निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. महाराष्ट्र राज्य सरकारच्या ब वर्ग तीर्थस्थळ विकास योजनेअंतर्गत तालुक्यातील 9 तीर्थस्थळांचा विकास आणि परिसर सुधारण्यासाठी हा निधी मंजूर झाला. यामध्ये कागल तालुक्यातील सिद्धनेरली, पिराचीवाडी, निढोरी, कसबा सागाव, लिंगणूर, कापशी, पिंपळगाव, बुद्रुक, चिमगाव, बोरवडे येथील मंदिराचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या ब वर्ग तीर्थस्थळ विकास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या मंदिराची गावनिहाय यादी अशी: श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ कणेरी 3 कोटी, श्री सिद्धेश्वर देवालय सिद्धनेरली 2 कोटी, श्री गहिनीनाथ देवालय पिराचीवाडी 2.25 कोटी, श्री भावेश्वरी देवालय लिंगणूर कापशी 3 कोटी, श्री महादेव मंदिर निढोरी 3 कोटी, जंगली साहेब गैबी पीर दर्गा कसबा सागाव 4 कोटी, श्री केदारलिंग खंबालिंग देवालय पिंपळगाव बुद्रुक 3 कोटी, श्री चिमकाई देवी मंदिर चिमगाव 1 कोटी, श्री केदारलिंग ज्योतिर्लिंग देवालय बोरवडे 2.5 कोटी, तसेच करवीर तालुक्यातील श्री महादेव देवालय शिंगणापूर 1.5 कोटी, श्री महादेव देवालय बालिंगे 5 कोटी, श्री पार्वती देवालय वडणगे 2.5 कोटी असा निधी मंजूर झाला आहे. या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या निधीच्या माध्यमातून मंदिरासमोरील सभा मंडप, स्त्री व पुरुष भक्त निवास, यात्री निवास, भक्त निवास विद्युतीकरण, परिसर सुधारणा, पालखी मार्ग, संरक्षक भिंती, वाहनतळ, पोहोच रस्ते, स्वच्छतागृहे आदी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकर.